हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी ऊर्जाने शौर्यला कन्व्हिन्स केलं की तू अर्पिताला भेटायला जा आणि शौर्य हा अर्पिताच्या घरी अर्पिताला भेटायला गेला. शौर्यला हे सांगितलं होतं की तू अर्पिताला समजावून सांग की माझं लग्न आता ऊर्जाशी झालं आहे, आपलं लग्न होऊ शकत नाही. अर्पिताला या भ्रमातून बाहेर काढ की आता शौर्य आणि तिचं लग्न होणार आहे. पण शौर्य जेव्हा अर्पिताला भेटायला गेला तेव्हा अर्पितानेच असं काहीतरी केलं ज्यामुळे शौर्य हाच कोमात गेलाय. अर्पिताने शौर्य आणि तिच्या लग्नाची एवढी तयारी करून ठेवली आहे, मंगळसूत्रापासून साडीपर्यंत, साडीपासून शेरवानीपर्यंत, शेरवानीपासून फोटो लॉकेटपर्यंत, जे पाहून शौर्यला जबर धक्का बसला. आणि मग जेव्हा ऊर्जाने शौर्यला कॉल केला तेव्हा शौर्याने फोन हा उचलला आणि अर्पिताला कळणार नाही असा ठेवला. त्यामुळे अर्पिता जे जे काही बोलली ते सगळं ऊर्जाने ऐकलंय. मग आता ऊर्जा काय करणार, शौर्य काय करणार, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य आणि ऊर्जा हे पुन्हा एकदा रात्री सगळे झोपल्यावर बाहेर फिरायला आलेले असतात, बोलायला आलेले असतात. शौर्य म्हणतो, ऊर्जा मला कळतच नाहीये, मी अर्पिताला भेटू की नको भेटू, शिर्केने जे काही सांगितलंय ते ऐकू की नको ऐकू. तर ऊर्जा म्हणते, शौर्य त्यात विचार करण्यासारखं काय आहे, सरळ सोपं उत्तर आहे. शौर्य म्हणतो, हेच ना की मी अर्पिताला नको भेटू. तर ऊर्जा म्हणते, नाही नाही, उलट तू अर्पिताला भेट. शौर्यला आश्चर्य वाटतं. ऊर्जा ही शौर्यला समजावून सांगते, शौर्य मी याआधीसुद्धा तुला सांगितलं होतं, जे काही घडलंय त्यात अर्पिताची काहीच चूक नाही आहे, त्यामुळे तिला या अवस्थेतून बाहेर काढणं हे तुझं काम आहे, तुझी जबाबदारी आहे, त्यामुळे तू अर्पिताला भेटायलाच हवं. शौर्य ऊर्जाला विचारतो, ऊर्जा तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? ऊर्जा विचारते, असं का विचारतोय? तर शौर्य म्हणतो, मग कोणती बायको आपल्या नवऱ्याला अशा एखाद्या मुलीला भेटायला सांगेल जी मुलगी त्याच्याशी लग्न करण्याची स्वप्न बघतीये, त्याच्यासाठी वेडी झालीये? तुझं माझ्यावर प्रेम असतं तर तू असं मला कधीच सांगितलं नसतं. ऊर्जा सांगते, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी तुला हे सांगतेय, कारण प्रेमाचं दुसरं नाव म्हणजे विश्वास, आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तू अर्पिताबरोबर कधीच काही चुकीचं करणार नाही. तू अर्पिताला भेटायला गेला तर तिला समजून सांगशील, तिची अवस्था समजून घेशील आणि जे योग्य आहे तेच करशील, म्हणून मी तुला सांगतेय. शौर्य म्हणतो, ते बरोबर आहे, पण मी अर्पिताला भेटायला जाऊ, तिला काय बोलायचं? तर ऊर्जा त्याला समजावून सांगते, शौर्य अर्पिता खूप चांगली मुलगी आहे आणि तिला न भेटण्याचं कारण काय? तर ती आमदार शिर्केची मुलगी आहे किंवा मन विक्रांतची बहीण आहे, हा तिचा दोष आहे का? नाही, उलट जेव्हा अर्पिताला पद्मा आणि विक्रांतचं प्रकरण कळलं होतं ना, तेव्हा तिनेच पुढाकार घेतला होता हे प्रकरण मिटवण्यासाठी. ती त्या विक्रांतला ओरडली होती, तिला पद्माबद्दल वाईट वाटलं होतं. आणि जर हे प्रकरण घडलंच नसतं, तुझं आणि अर्पिताचं लग्न ठरलेलं होतं, जर पद्मा आणि विक्रांतचं हे प्रकरण झालंच नसतं तर तुझी आणि माझी भेट झाली नसती, मग आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम झालं नसतं, आपलं लग्न झालं नसतं, तर कदाचित तुझ्या डॅड आणि मॉमने ठरवल्याप्रमाणे आज तुझं आणि अर्पिताचं लग्न झालेलं असतं, तुम्ही दोघे सुखाचा संसार करत असते आणि आज तुझे डॅड आणि मॉम जेवढे खुश आहेत त्यापेक्षा जास्त खुश असते कदाचित. शौर्य सांगतो, पण मी खुश नसतो ना, कारण माझं कधी अर्पितावर प्रेम नव्हतंच, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि मी हे सगळं फक्त तुझ्यासाठीच करत होतो. ऊर्जा ही खूप खुश होते आणि शौर्यला म्हणते, शौर्य मला ते माहिती आहे. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा पण आता मी एक ठरवलंय, आपण जी लिस्ट बनवणार होतो ना की कसा कसा रोमांस करायचा आहे, त्यानुसार आता माझी बायको सांगेल त्या मुलीला मी भेटणार. ऊर्जा शौर्यला जोरात फटका मारते आणि म्हणते, सांगेल त्या मुलीला नाही भेटायचंय, फक्त अर्पिताला भेटायचंय आणि ते सुद्धा ती पेशंट आहे म्हणून भेटायचंय. शौर्य म्हणतो, यार असं कसं, मला असं वाटलं होतं तुम्हाला अनेक मुलींना भेटायला सांगशील. ऊर्जा म्हणते, बिलकुल नाही. शौर्य म्हणतो, मग फक्त भेटायचंय की अजून काही करायचंय? ऊर्जा चिडून म्हणते, फक्त भेटायचंय, अजून काहीच करायचं नाहीये. आणि म्हणतो, हो खरंय, जे काही करायचंय ते फक्त लाडक्या बायकोबरोबर. ऊर्जा हसू लागते. शौर्य तिला जवळ घेतो. हे दोघे खूप खुश असतात की खरंच माझी बायको किती समजदार आहे आणि खरंच माझा नवरा किती चांगला आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी
हर्षवर्धन त्याच्या ऑफिसला जायला निघालेला असतो तेवढ्या आजी तेथे येते आणि म्हणते, हर्षवर्धन, तुला वेळ असेल तर मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो, बोला. तर आजी त्याला विचारते, तू तीर्थ आणि विक्रांतचं लग्न करणार नाही आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे, पण तू ही गोष्ट शिर्केंना सांगितली आहे का? हर्षवर्धन सांगतो, नाही सांगितली अजून. आजी विचारते, मग कधी सांगणार आहे? तू त्यांना लवकर सांगायला हवं, कारण शौर्य आणि अर्पिताचं लग्न होणार नाही आहे. ही तर काळ्या दगडावरची रेग आहे, पण तीर्थ आणि विक्रांतचं लग्न होणार नाही आहे हे तू शिर्केंना सांगायला हवं. नाहीतर पुढे असं होईल, ते तुझ्यावर दबाव टाकतील आणि मग तू त्या दबावाला बळी पडशील. हे ऐकून हर्षवर्धनला खूप राग येतो. अर्पिता आणि शौर्य या दोघांचं नातं तुटल्यानंतर अर्पिताची काय अवस्था झाली आहे हे तुला चांगलं माहिती आहे हर्षवर्धन. आणि काल शिर्के घरी आले होते. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, का? तर आजी सांगते, शौर्याला मनवण्यासाठी, की शौर्याने एकदा अर्पिताला भेटावं आणि अर्पिताला समजावून सांगावं. त्यामुळे ते भेटायला आले होते. आणि जर त्यांनी तुझ्यावर दबाव टाकला तर तू तुझा निर्णय बदलायला नको, कारण तू जरी तुझा निर्णय बदलला तरी मी कधीच बदलणार नाही आणि तीर्थाचं त्या विक्रांतशी कधीच लग्न होऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तुम्हाला असं का वाटतं की मी माझ्या मुलांचा दुश्मन आहे? मी माझ्या तीर्थाचं लग्न त्या क्रिमिनल विक्रांतशी का करून देईल? तीर्था ही माझी मुलगी आहे आणि मी तिच्या आयुष्याचं असं नुकसान कधीच करू शकत नाही. आजी म्हणते, ते मला चांगलंच ठाऊक आहे, पण तू शिर्केंना हे सगळं सांगायला हवं. त्यांच्या मनात कन्फ्युजन आहे ते दूर करायला हवं, नाहीतर ते असाच विचार करतील की तू तीर्थ आणि विक्रांतचं लग्न लावून देणार आहे. हर्षवर्धन सांगतो, मी त्या क्रिमिनलबरोबर कधीच माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि शिर्केंना हे कधी सांगायचं आहे ते सुद्धा मीच ठरवेल, ते तुम्ही मला सांगू नका. आजी म्हणते, ठीक आहे, मग आपल्याला आता तीर्थाच्या लग्नासाठी घाई करावी लागेल. माझ्या ओळखीची विश्वासातली काही माणसं आहेत, मी त्यांना तीर्थासाठी एखादं चांगलं स्थळ असेल तर ते शोधायला सांगते. चालेल ना तुला? हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे. हर्षवर्धन तेथून निघून जातो. आजी खूप खुश होते. आणि इकडे दिव्या ही पद्माच्या घरी तिला भेटायला आलेली असते आणि पद्मा 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 असं करू करू तिला गोल गोल फिरवते. या दोघी तेथे बसतात आणि दिव्या म्हणते, पद्मा, खरंच किती छान निर्णय घेतलाय तू. या निर्णयामुळे तुझं अख्खं आयुष्य बदलणार आहे. आणि पहा, 2 दिवसापूर्वीच आहे ना, विक्रांत एका पॉडकास्टमध्ये गेला होता. त्याने तुझ्याबद्दल असं काहीतरी सांगितलंय की सगळ्या सोशल मीडियावर सध्या तीच चर्चा सुरू आहे. असं म्हणून दिव्या ही पद्माला दाखवते की सोशल मीडियावर बातमी व्हायरल झाली आहे की लवकरच आमदार शिर्केंचा मुलगा विक्रांत शिर्के पीडितेबरोबर लग्न करणारे, तिचं आयुष्य सुधारणारे. हे ऐकून, हे पाहून पद्माला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, आता तर तुझी खात्री पटली ना की ते तुझा खूप चांगला विचार करताय. विक्रांत तुझ्याशी खरंच लग्न करणारे. पहा किती चांगली माणसं आहेत ती, आणि तू उगाच त्यांच्यावर शंका घेतीये. त्यामुळे आता तू जो निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयावर ठाम राहा आणि काही झालं तरी त्या ऊर्जाचं ऐकू नकोस. तर पद्मा म्हणते, दिव्याताई असं का बोलताय? ऊर्जाताईने तर मला या लग्न करायला होकार दिलाय. तर दिव्या म्हणते, अगं त्या ऊर्जाचं काही खरं नाही गं. आज होकार देईल आणि उद्या म्हणेल हे लग्न करू नको. त्यामुळे तू तिचं काहीच ऐकायचं नाही, तुझ्या निर्णयावर ठाम राहायचं. जाऊ दे, ते सोड. पद्मा, एक काम कर, मी तुला जे ॲफिडेविट दिलं होतं ना ते मला परत दे बरं. पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा ही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागते. तर दिव्याला वाटतं हिला ॲफिडेविटचा अर्थ नाही कळला आहे. दिव्या म्हणते, अगं ॲफिडेविट म्हणजे तो कागद मी तुला दिला होता ना, तो मला परत दे. पद्माला टेन्शन येतं, कारण हे ॲफिडेविट तर तिने ऊर्जाकडे दिलं आहे. पद्मा म्हणते, ताई ते ॲफिडेविट आहे ना? आणि तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि म्हणते, ते ॲफिडेविट माझ्याकडे आहे दिव्या. दिव्या ऊर्जाकडे रागारागाने पाहते. या ऊर्जाने ते ॲफिडेविट कशाला घेतलं? तिला खूप राग येतो. ऊर्जा पुढे येते. दिव्या चिडून म्हणते, ए ऊर्जा, तू काय माझा पाठलाग करते का गं? मी कधीही इथे आले की तू येथे पोहोचतेस. तर ऊर्जा म्हणते, नाही नाही, मी तुझा पाठलाग कशाला करेल? तू तर घरातून सांगून निघाली होतीस ना की तू शॉपिंग मॉलला जातीये शॉपिंग करायला. मग शॉपिंग मॉलचा पत्ता विसरून येथे आली की काय? दिव्याला खूप राग येतो. दिव्या म्हणते, शॉपिंग मॉलला चालले होते, पण मला पद्माची खूप काळजी वाटते ना, म्हणून येथे आली आहे. पद्मा बिचारी एकटं सगळं कसं मॅनेज करत असेल? तिला भीती वाटते की काय? ती घाबरली की काय? म्हणून मी येथे आले.
पद्मा स्वतःची काळजी घे बरं. ऊर्जाला समजतं ही सगळी नाटकं करते आणि ऊर्जासुद्धा सेम दिव्याची ॲक्टिंग करते आणि म्हणते खूप काळजी वाटते का तुला. दिव्या तिच्याकडे रागाने पाहते. ऊर्जा म्हणते तुला काळजी करायची गरज नाही आहे, मी तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. आणि दिव्या, पद्मा ही माझी क्लायंट आहे. यानंतर माझ्या पाठीमागे तिच्याशी भेटून तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तिला काही बाही सांगण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करेल. माझ्या परवानगीशिवाय तिला भेटायचं नाही. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या चिडून म्हणते, ए ऊर्जा, तू मला काय धमकी देतेस ग? मी तिच्यावर काही दबाव टाकत नव्हते आणि ती तुझी क्लायंट असेल, पण त्याआधी ती माझ्या घरी काम करायची. आमचं नातं जास्त जुनं आहे, हे लक्षात ठेव. ऊर्जा काही बोलणार तर दिव्या म्हणते जाते जाते आणि ती पद्माला समजावून सांगते, पद्मा तुला काही पण लागलं ना तर सगळ्यात आधी मला सांगायचं, मी सगळं देईल तुला. मी येते बरं. असं म्हणून दिव्या तेथून निघून जाते. पद्मा घाबरलेली असते. ऊर्जा विचारते काय बोलली ती. तर ऊर्जाला पद्मा सांगते कागद मागत होत्या त्या. पद्माला ऊर्जा समजावून सांगते पद्मा घाबरण्याची काही गरज नाही आहे. आणि यानंतर दिव्या असो, हर्षवर्धन जहागीरदार किंवा शिर्के कुणीही तुझ्याशी बोलायला आलं तर त्यांना सांगायचं की ऊर्जाताईशी बोला, मी तुमच्याशी काही बोलणार नाही आहे. त्या माझ्या वकील आहेत आणि तुम्ही त्यांच्याशीच बोलायचं. पद्मा हो म्हणते. ऊर्जा तिला समजावून सांगते आता मी फक्त एकाच गोष्टीची वाट पाहतीये, तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नाची तारीख ठरण्याची. मग आपण ते करायचं ज्याचा कधी त्या लोकांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. आता ऊर्जाचा नेमका प्लॅन आहे तरी काय? ऊर्जा पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवशी काय मोठा धमाका करणार आहे, ज्यामुळे हर्षवर्धनचं करिअर संपेल, विक्रांत कायमचा जेलमध्ये जाईल आणि आमदार शिर्केची आमदारकीसुद्धा जाईल, हे पाहायला खूप मजा येणार आहे. आणि दुसरीकडे शौर्य हा चक्क अर्पिताला भेटायला आलेला असतो आणि अर्पितासुद्धा हाच डायलॉग मारते, आता मी त्याच दिवसाची वाट पाहतेय ज्या दिवशी आपलं लग्न होईल. शौर्य हा तेथे बसलेला असतो आणि अर्पिता त्याच्या शेजारी येऊन बसते. त्यामुळे शौर्य हा तिच्यापासून थोडासा दूर जातो. अर्पिता म्हणते, शौर्य आज किती दिवसानंतर तू स्वतःहून मला भेटायला आलाय, मला किती आनंद झालाय ना, काय सांगू तुला. शौर्य हा अर्पिताला समजवण्याचा प्रयत्न करतो. अर्पिता तू आधी माझं ऐकून घे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्पिता ओरडून म्हणते, तू गप रे, मला तुझ्याशी बोलायचं आहे आधी. शौर्यला मोठा धक्काच बसतो की असं काय बोलतीये. अर्पिताला सुद्धा समजतं की मी त्याच्याशी चुकीचं बोलले. अर्पिता म्हणते, सॉरी शौर्य, मी तुझ्यावर ओरडायला नको होतं ना, पण काय सांगू तुला, मी ना तुझ्याशी बोलण्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि तू तसं मला कधी भेटायलाच येत नाही ना. एक तर तुला कधीच वेळ नसतो, तू मला कधी भेटायला येत नाही आणि आता भेटायला आलाय तर मला तुला खूप काही सांगायचं आहे, खूप काही दाखवायचं आहे. थांब तू, मी तुला काहीतरी दाखवते. असं म्हणून अर्पिता जागेवरून उठते आणि कपाटातून एक चेन घेऊन येते आणि ती शौर्यला ही चेन दाखवते. शौर्य विचारतो, हे काय आहे? अर्पिता म्हणते, मला माहिती आहे तुला माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायची घाई झाली आहे, पण मंगळसूत्र बनायला थोडा वेळ लागेल ना, कारागीर त्यावर काम करताय, पण मी तुझ्यासाठी ही सोन्याची चेन बनवून घेतली आहे. शौर्य विचारतो, अर्पिता पण ही सोन्याची चेन आहे. अर्पिता म्हणते, मग काय मी तुझ्यासाठी खोटी चेन बनवेल का? तसं तर पप्पांनी मला दागिने बनवण्यासाठी पैसे दिले होते, पण मी या पैशांमध्ये तुझ्यासाठी सोन्याची चेन बनवून घेतली. छान आहे ना. शौर्यला काय बोलावं कळतच नाही. शौर्य म्हणतो, अर्पिता मी जातो. तो उठून जाऊ लागतो तर अर्पिता त्याचा हात पकडून त्याला पुन्हा एकदा बसवून घेते आणि म्हणते, शौर्य प्लीज येथेच थांब, कोठेच जाऊ नको. शौर्य डोक्याला हात लावून बसतो. अर्पिता पुन्हा कपाटाजवळ जाऊन काहीतरी घेऊन येते आणि अर्पिताला चक्क यस लिहिलेले रुमाल दाखवते. शौर्य विचारतो, अर्पिता तू याच्यावर माझं नाव का लिहिलंय? तर अर्पिता हसून म्हणते, शौर्य काय प्रश्न विचारतोय, आता तुझं नाव नाही लिहिणार मग काय रणबीर कपूरचं नाव लिहिणार का? अरे आपल्या दोघांचं लग्न ठरलंय ना, मग अशा गोष्टी करायच्या असतात. ट्विनिंग करायचं असतं, एकमेकांचं नाव लिहिलेले लॉकेट्स घालायचे असतात, असे रुमाल बनवायचे असतात. मी सगळं पाहून ठेवलंय, सगळं ठरवून ठेवलंय. आता काय करावं हाच प्रश्न शौर्यला पडतो आणि अर्पिता ही पुन्हा पुन्हा काहीतरी कपाटातून आणायला जातच असते. आणि इकडे आमदार शिर्के मस्त मोबाईल वापरत हॉलमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात अर्पिताची आई सुवर्णा शौर्यासाठी कॉफी घेऊन वर जात असते. आमदार शिर्के तिला थांबवतो आणि विचारतो, कुठे चाललात? तर सुवर्णा सांगते, अहो तो शौर्य आलाय ना,
त्याच्यासाठी कॉफी घेऊन चालली आहे, त्याला आणखीन काही हवं आहे का ते सुद्धा विचारून येते. आमदार शिर्के म्हणतो, काही गरज नाही आहे. तर सुवर्णा म्हणते, अहो असं कसं, त्याला काय चहा पाणी घेतल्याशिवाय पाठवायचं का? आमदार शिर्के म्हणतो, अहो तुम्हाला तेच कळत नाही आहे, ही काय मानपानाची आणि चहापाण्याची वेळ नाही आहे, त्या दोघांना जास्तीत जास्त वेळ बोलू द्या. तर सुवर्णा म्हणते, पण एक नजर टाकून येते, आपली अर्पिता काही वेडवाकडं बोलत असेल तर. आमदार शिर्के म्हणतो, बोलू द्या ना, वेडवाकडं बोललंच पाहिजे. त्या शौर्यला सुद्धा कळायला हवं की अर्पिताची ही जी काही अवस्था आहे ना ती फक्त त्याच्यामुळे, त्यामुळे अर्पिता वेडवाकडं बोललीच पाहिजे, मला तर तेच व्हायला हवं आहे. सुवर्णा म्हणते, अहो पण. आमदार शिर्के चिडून म्हणतो, एकदा सांगितलेला कळत नाही का? आमदार शिर्के डोळे दाखवतो आणि सुवर्णा तेथून निघून जाते. आणि इकडे अर्पिता खरंच वेड्यासारखी वागत असते. अर्पिता शौर्याला आणखीन एक लॉकेट दाखवते. या लॉकेटमध्ये अर्पिता आणि शौर्याचे फोटोज असतात. अर्पिता म्हणते, शौर्य पाहिलेत का हे फोटोज, किती छान आहे ना, मला तर हे फोटो खूप आवडलेत, हे लॉकेटसुद्धा किती छान आहे. शौर्य विचारतो, अर्पिता हे सगळं काय आहे? अर्पिता म्हणते, अरे हे तर काहीच नाही आहे, अजून खूप काही काही आहे, मला तुला खूप काही काही दाखवायचं आहे. असं म्हणून अर्पिता ही पुन्हा एकदा कपाटाजवळ जाते आणि कपाटातून एक डिझायनर साडी काढते आणि शौर्यला सांगते, हे पहा शौर्य, मी आपल्या लग्नासाठी ही डिझायनर साडी घेतली आहे आणि यावर हा डिझायनर ब्लाऊज किती छान आहे ना. शौर्य पहा ना इकडे. शौर्यला ती हे डिझायनर ब्लाऊज आणि साडी दाखवते आणि सांगते, ही साडी आहे ना मी आपल्या लग्नात घालणार आहे, खूप छान दिसेल ना, एक खूप मोठी डिझायनर आहे, तिच्या कलेक्शनमधून मी घेतली आहे. शौर्यला काय बोलावं काय करावं काही कळतच नाही. अर्पिता त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, शौर्य तू मला सगळं सांग बरं का, तुला ही साडी आवडली नसेल ना तर माझ्याकडे आणखीन साड्या आहेत, मी कशी हेअरस्टाईल करू, कसा मेकअप करू, कसा लुक करू, हे सगळं तू मला सांग. आणि तू टेन्शन घेऊ नको, तुला जर ही साडी आवडली नसेल तर माझ्याकडे आणखीन साड्या आहे, ये इकडं. असं म्हणून ती शौर्याचा हात पकडून त्याला कपाटाजवळ घेऊन जाते आणि मग शौर्याला एक एक करून सगळ्या साड्या दाखवते. ही साडी नाही तर ही साडी, ही साडी नाही तर ही साडी. पण जेव्हा ती साड्या दाखवत असते तेव्हा शौर्याला दिसतं की तिच्या कपाटामध्ये शौर्याचे अनेक फोटोज लावले आहेत. हे पाहून शौर्याला मोठा धक्काच बसतो. अर्पिता कपाट बंद करते आणि शौर्याला म्हणते, शौर्य हे तर काहीच नाही आहे आणि तू असा विचार करू नको बरं का की मी सगळं तुझ्या आवडीचं करणार आणि तू पण तुझ्या आवडीचं सगळं करणार. तू तुझ्या आवडीचं काहीच करायचं नाही आहे, तुझ्यासाठी सगळं सिलेक्ट मी करणार. इनफॅक्ट तुझी शेरवानीसुद्धा मी शिवायला दिली आहे आणि कारागीर तुझी शेरवानी बनवत आहे, त्यात एम्ब्रॉयडरीपासून सगळं मी डिझाईन करणार आहे आणि माझ्या ब्लाऊजवर सुद्धा मी एम्ब्रॉयडरी करणार आहे आणि त्यावर काय लिहिणार माहिती आहे का, शौर्याची बायको. असं म्हणून अर्पिता लाजते. शौर्याला खूप टेन्शन येतं. तो विचार करतो, हे सगळं अति होतं आहे, आता मी येथे थांबायला नको, मी येथून जातो. पण अर्पिता त्याला उसंत मिळूच देत नाही आणि शौर्याच्या आणखीन जवळ येते. शौर्याला काय करावं ते कळत नाही. अर्पिताची नॉन स्टॉप बडबड सुरूच असते, लग्नात हे करायचं, लग्नात ते करायचं, लग्न असं करायचं, लग्न तसं करायचं. त्यामुळे शौर्याला खूप टेन्शन येतं. आणि इकडे ऊर्जा ही तिच्या घरी दिव्याच्या रूममध्ये काम करत बसलेली असते आणि तेवढ्यात दिव्या तेथे येते आणि ही काम करत बसली आहे, आता तिला त्रास द्यायचा असा विचार करून दिव्या ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा काय करतीयेस? ऊर्जा चिडून म्हणते, काम करतीये, दिसत नाहीये का? दिव्या म्हणते, तेच तर कळत नाही मला की तुझं कामात लक्ष कसं लागू शकतं. ऊर्जा विचारते, त्यात काय झालंय, माझं कामात लक्ष का लागणार नाही? तर दिव्या विचारते, शौर्य कोठे गेलाय तुला माहिती आहे का? ऊर्जा विचारते, कोठे गेलाय? तर दिव्या सांगते, अगं अर्पिताकडे गेलाय. ऊर्जा खूप मोठा धक्का बसल्याचं नाटक करते, काय शौर्य अर्पिताकडे गेलाय? दिव्या म्हणते, हो आणि खूप वेळेचा गेलाय, आता बोलायला किती वेळ लागतो, एवढा वेळ तर लागत नाही ना. ऊर्जाला सुद्धा शंका येते की शौर्यला एवढा वेळ का लागला. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शौर्य हा अर्पिताला समजवायला गेला पण अर्पिताने त्याचीच विकेट काढली आहे आणि आता अर्पिता शौर्यला काही सुट्टी देत नाही आहे. आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या ऊर्जाच्या मनात शंका भरून देईल की आपण ना शौर्यला कॉल करूया,
मग सगळं कळेल शौर्यला तेथे एवढा वेळ का लागतोय. आणि मग ऊर्जा ही शौर्यला कॉल करणार आणि शौर्य हा फोन उचलेल आणि तेथे ठेवून देईल. त्यामुळे अर्पिता शौर्यशी काय बोलतीये हे सगळं ऊर्जाला ऐकू येईल आणि अर्पिता ही शौर्यला म्हणेल, शौर्य आता लवकरच आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. तुला माहिती आहे का, मी या क्षणाची किती वाट पाहिली होती. कधी एकदा तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात येते ना, असं मला झालंय. आणि ती शौर्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार. ऊर्जा हे सगळं ऐकत असेल, ऊर्जाला हे सहन होणार नाही आणि ऊर्जा फोन कट करणार. मग आता या अर्पितामुळे शौर्य आणि ऊर्जाच्या नात्यात दुरावा येईल का, की अर्पिताला भानावर कसं आणायचं याची एखादी आयडिया ऊर्जा शोधून काढणार. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.